माझं नाव अद्वित प्रसाद थोरवे. मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. हे डोंबिवलीमध्ये राहतो. मित्रांनो, तुम्ही अशा सुविचार दिलेले असतात का? असतात ना? मग मी सांगतो त्या एका कानाने ऐकले आणि दुसऱ्या कानाने सोडून दिले. या म्हणीप्रमाणे हे सुविचार देखील वाचून सोडूया. या सुविचारांप्रमाणे जर वागायला गेलं ना तर पदोपदी मार खावा लागे माझ्यासारखा. नाही सांगत काही. आपल्याला शिकवलेला सगळ्यात महत्वाचा सुविचार म्हणजे नेहमी खरे बोलावे. ते बोलू नये. हो, हा सुविचार वाचून मी सुद्धा तसंच वागायचं ठरवलं. काय झालं? या दिवशी मला खूपच भूक लागली म्हणून मी फ्रीज मधला केक संपवला. आईने विचारल्या, "अगदी खरं सांगितलं." यावर आईने मला वाटीत छान अजून ठम्मक लाडू दिले. आता दुसऱ्या दिवशी भूगोलाच्या तासाला सरांनी नेहमीप्रमाणे धडा वाचून सवयीप्रमाणे प्रश्न केला. जेव्हा तो सहज नावावर वर्जातल्या मुलांनी माझा डोलावल्या. मी खोटच सांगितलं. ही मात्र सत्य सांगायचा निश्चय केला होता. मी उभा राहिलो आणि म्हणालो, "सर, तुम्ही तर थोड्या नुसताच वाचून दाखवलात. तो शिकवल्याशिवाय कळणार कसा?" यावर सरांनी लक्ष कुठे होता असं म्हणून मला धरून काढला आणि खरी चिठ्ठी पाठवली. शिकवताना वर्गात तुमच्या मुलाचं लक्ष नसतं. असा दुसरा सुविचार म्हणजे मूक प्राण्यांवर दया करावी. मूतदया म्हणजे सर्वश्रेष्ठ धर्म. शाळेतला हा सुविचार वाचला आणि एकदा उत्साहाने रस्त्याचं सूत्राचं पिल्लू घरी घेऊन आलो. पण आमची पूतदया आमच्या मातोश्रींनाच मानवली नाही. यांनी आम्हाला दया माया न दाखवता सानला चोपून काढला. मी कळवळून रडलो. म्हणालो, "पण आई, मुक्या प्राण्यांवर दया करावी." यावर आईने अशी सणसणीत थोबाडीत दिली की मीच मुका झालो. अशी तिमाही परीक्षा जवळ होती आणि मी मात्र अभ्यास करायच्या ऐवजी खेळत बसलो होतो. आई, बाबा, काका, आजोबा सगळ्यांनी 10 वेळा सांगितलं, "चिंटू अभ्यास कर, चिंटू अभ्यास कर, चिंटू अभ्यास कर." पण मला येईल तेवढा वेळ खेळलो. कारण त्या दिवशी मी एक सुविचार वाचला होता ना. ओळखावा कोणता? अगदी बरोबर. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. म्हणून मी मनाला येईल तेवढा वेळ खेळ. आणि शेवटी संकट कोसळलंच. परीक्षेचा निकाल लागला. परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून विकासश्रींनी आमची हजेरी घेतली. म्हणाले, "गधुड्या, परीक्षेत एवढे कमी मार्क्स कसे काय? काय करतोस दिवसभर?" मी म्हणालो, "अभ्यास करतो." बाबा कडाडलेच. म्हणाले, "एवढे कमी मार्क्स कसे काय?" मी म्हणालो, "बाबा, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन." खेळवण्याचं आम्ही कर्म केलं आणि त्याचं फळ आम्हाला एका सेकंदातच मिळालं. 5 बोटांचा नकाशा घेऊन मी 3 दिवस शाळेत होतो. हे काय ज्ञानासारखं सर्वश्रेष्ठ दान नाही. या सुविचाराची आठवण ठेवून ही परीक्षेत दुसऱ्याला असता सांगेन. तर माझं काय चुकलं? माझं एकच चुकलं की मी सुविचारांप्रमाणे वागलो. अनुभवानं शहाणपण येतं ना. मला चांगलंच आलं म्हणून मी माझा एक सुविचार बनवला आहे. सुविचाराप्रमाणे आचार आणि विचार म्हणजे स्वतःवरच अत्याचार. धन्यवाद.